शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। ज्याप्रमाणे दीप आजूबाजूचा परिसर प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे सुद्धा विचार आपले जीवन उजळून टाकतात। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। त्यांनी केलेले कार्य आपणा सर्वांना तर माहीतच आहे। पाऊले पडले तुमचे अंगणी, हर्षाने डुलू लागली पाने। आजचा हा दिवस उजाडला जणू सुवर्ण क्षणाने, कार्यक्रमाला शोभा आली आपल्या येण्याने। आजच्या या मंगल प्रसंगी श्री जन्माचे स्वागत सेव्ह गर्ल चाइल्ड एक चळवळ कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थित असलेल्या डॉक्टर सुधा कांकरिया, आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित, श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि PCPNDT टेस्ट सुपरविजरी बोर्ड मेंबर, तसेच माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार याच्या आणि त्याचबरोबर 150हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे। तसेच उपस्थित असलेले माननीय अभिजित कदम सर, मुख्याधिकारी साहेब, तसेच माननीय विजय ढवळे, सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती सिन्नर, तसेच माननीय रुपाली चव्हाण API सिन्नर पोलीस स्टेशन यांचे सुद्धा, माननीय तालुका आरोग्य अधिकारी SS बच्चाव सर, तसेच डॉक्टर निर्मला गायकवाड मॅडम, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांच्यातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत। तसेच उपस्थित असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, तसेच RS स्टाफ, पंचायत समिती आरोग्य स्टाफ, आशा गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, तसेच बचत गट महिला आणि इथे सर्व जे उपस्थित असलेले इतर कर्मचारी यांचे सुद्धा मी मनापासून सहर्ष स्वागत करते। आता मी डॉक्टर निर्मला गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। नमस्कार। सर्वप्रथम आज आपल्या विनंतीला मान देऊन अहिल्यानगर येथून डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम या आपल्या सर्वांसाठी या कार्यशाळेमध्ये अत्यंत वेळेवर उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः स्वागत करते आणि सर्वांनी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। मॅडमचं स्वागत जोरदार टाळ्यांमध्ये झालं पाहिजे। या श्री जन्माचे स्वागत सेव्ह द गर्ल चाइल्ड या चळवळीसाठी आपण हा जो काही कार्यक्रम येथे आज घेत आहोत, कार्यशाळा घेत आहोत, त्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन आपले सिन्नर नगरपालिकेचे CO सर अभिजित कदम सर, तसेच ॲडिशनल BDO सर ढवळे सर, तसेच चव्हाण मॅडम, आपले तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर जे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करते। तर आजचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांसाठी आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे हे जाणून तुम्हाला त्याची माहिती देण्यासाठीच मी इथे आहे की खूपच चांगल्या मुहूर्तावर आपण हा कार्यक्रम घेत आहोत। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि एका बाजूला मला म्हणजे द्विधा मनस्थिती झालेली आहे की आनंद तर आहेच पण दुःखही होत आहे। तुम्ही म्हणाल मॅडम आनंद म्हणताय हे ठीक आहे, महात्मा फुलेंची आपण जयंती साजरी केली, एवढा छान कार्यक्रम आपण घेत आहोत। खरं म्हणजे मी आज इथे काही उभी आहे, तुमच्या समोर बोलते आहे आणि ती काही मला ताकद दिलेली आहे ती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याचमुळे। परंतु दुसऱ्या बाजूला मला दुःख वाटतं किंवा खेद वाटतो, तो म्हणजे मी माझा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते की मागची जी काय आमची मीटिंग आहे कलेक्टर सरांची, दर महिन्याला ही मीटिंग होत असते। तुम्ही म्हणाल मॅडम मग त्यात काय वेगळं, पण पहिल्यांदा ही मीटिंग अशी झाली की ज्याच्यामध्ये उभं राहताना मला कुठेतरी खाली पाहावं लागलं आणि तो जो काही प्रसंग होता तो म्हणजे आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये मुलींची संख्या ही अत्यंत कमी आहे आणि ह्या गोष्टीबाबत आपण सर्वात कमी मुलींची संख्या आहे
तर त्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला काहीतरी चांगली पावलंही उचलली गेली पाहिजे. आपण म्हणतो आज स्टेजवरती महिला अधिकारी आहेत, बसलेल्याही माझ्या जास्तीत जास्त महिला भगिनीच आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत आणि आपल्याकडे महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, यांनी महिलांना एक समान अधिकार, शैक्षणिक स्वावलंबन ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले. कारण जेव्हा कुठलीही गोष्ट नाविन्याने सुरुवात होते तेव्हा समाज ती तेवढी मान्य करत नाही किंवा ॲक्सेप्ट करत नाही आणि पहिल्यांदा त्यांना अंगावर चिखल शेण झेलावं लागलं आणि त्यामुळे आज माझ्या भगिनी इथे निर्भीडपणे बसलेल्या आहेत आणि त्यांना कुठलाही कार्यक्रम कुठेही आपलं मत व्यक्त करण्यासाठी कुणावरही ते अवलंबून नाही आणि कोणीही विरोध करत नाही. परंतु हे सगळं असताना दुःख ह्या गोष्टीचं आहे की महिलांना समान अधिकार सगळीकडेच मिळाला, परंतु गर्भात का नाही दिला समान अधिकार? का तिथे आजही आपल्याकडची माणसं लिंग चाचणी करत आहेत आणि जी जन्माला येणारी कळी आहे तिला गर्भातच कुठेतरी आपण म्हणूया चिरडून टाकलं जात आहे. आणि इथे सगळे जे काही अधिकारी जमलेले आहेत, तर पोलीस पाटील आहेत, समुचित आरोग्य अधिकारी आहेत, सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, तसंच आशा सेविका, आशा प्रवर्तक, आमचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व जबाबदार नागरिक येथे आहेत की ही सगळी जबाबदारी सिन्नर तालुक्याचीच नाही तर पूर्ण सगळ्या आपण म्हणू महाराष्ट्राची जबाबदारी कुठेतरी प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. आणि नुसतं आजचं कार्यशाळा, मॅडम आल्या, मॅडमची कार्यशाळा ऐकली आणि फोटो सेशन केले, स्टेटसला फोटो ठेवले, एवढ्यापुरतं मर्यादित न राहता मला एक तळमळीची विनंती इथे उभं राहणाऱ्यांनी, एक तरी मुलगी तुम्ही जर वाचवली तर ह्या कार्यक्रमाचं फलित येथे होणार आहे आणि महिलेला शैक्षणिक क्षेत्रात, नोकरीच्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात सगळीकडे समान अधिकार आहे. तर गर्भातही तिला लिंग चाचणी करू नका आणि कोणी असं करत असेल तर ते आमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या. कठोर शासन यामध्ये PCPNDT कार्याअंतर्गत सर्व कायदे आहेत आणि नक्कीच अशा व्यक्तींना शासन करण्याची जबाबदारीसाठी सुधा कांकरिया मॅडम सारख्या एक महान व्यक्ती या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि अतिशय हा वाटतो तेवढा सोपा विषय नाहीये, अत्यंत गंभीर विषय आहे आणि ह्या विषयाची व्याप्ती सर्वांनी समजून घ्या आणि कार्यशाळेचा लाभ सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन प्रतिसाद तुम्ही चांगला दिला त्याबद्दल जे काही उपस्थित आहे त्या सर्वांचे मी पुनश्च एकदा येथे स्वागत करते आणि आभार मानते आणि माझं प्रास्ताविक येथे संपवते. जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते, ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया, ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया, कुठल्याही स्त्रीचा जन्म जात नसतो वाया, जात नसतो वाया. धन्यवाद. डॉक्टर सुधा कांकरिया सर्वोच्च जागतिक सन्मान नोबल शांतता पुरस्कारासाठी नामांकित. बेटी बचाव आंदोलनाच्या आद्य प्रवर्तक तसेच राजयोगी साधिका डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या कार्याची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेण्यात आली आहे. सन 2007 मध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार, तसंच 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं. युरोपमधील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटेन्स तर्फे डॉक्टर सुधाजी यांना वुमेन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. आजपर्यंत 150हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. त्यांच्या महान सामाजिक कार्याची दखल थेट टपाल तिकिटावर उमटली असून डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या नावानं स्वतंत्र डाक तिकीट प्रकाशित होणं हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही आपल्याला सन्मानित करीत आहोत. महाराष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराने. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजिका सिन्नर तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक मॅडम आदरणीय डॉक्टर निर्मलाजी गायकवाड मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती सिन्नरचे आदरणीय डॉक्टर MS बच्चाव सर, नगर परिषद सिन्नरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री अभिजित कदम सर, पंचायत समिती सिन्नर
सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय श्री विजय ढवळे सर, सिन्नर पोलीस स्टेशन API आदरणीय श्रीमती रुपाली चव्हाण मॅडम, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण सिन्नर श्री चेतन ठोंबरे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले आदरणीय पूजनीय माननीय सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करते. आम्ही लेखी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, आम्ही लेखी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. मातृदूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू. खरं म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा अशी म्हणण्याची वेळच का यावी. आपण असं कधी म्हटलं नाही की पुरुष जन्माचे स्वागत करा, कारण त्यांचे स्वागत होतच असतं. मग हे का होत नाही, हा एक गंभीर विषय आहे, चिंतेचा विषय आहे आणि यामध्ये आपण सर्वजण सर्व नागरिक दोषी आहोत. स्त्री भ्रूण हत्या एक आंतरिक युद्ध आहे, हे मूक युद्ध आहे की जिथं या चिमुकलीला बोलताच येत नाही असं मूक असं युद्ध आज चाललेलं दिसत आहे. आणि याच्यामध्ये ही चिमुकली जिंकली पाहिजे तर आपण जिंकणार आहोत आणि ही चिमुकली हारली तर मग आपण हारणार आहोत. त्यामुळे या चिमुकलीला जिंकवायचं असेल त्या चिमुकलीला आपल्याला जगवावं लागेल. महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर जेव्हा आपण पाहतोय तेव्हा आपण नाशिकमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसेल की 2023 आणि 24 ही आकडेवारी आहे. त्यानंतर आत्ताचा रिसेंट जो रिपोर्ट आहे हा आता आपला रिसेंट सेक्स रेशो मॅडमनी मला शेअर केलेला आहे. 12 नंबरला सिन्नर तालुका आपल्याला दिसतोय आणि सेक्स रेशो 879 879 एवढाच आहे. 1000 मुलांच्या मागे फक्त 879 एवढाच फक्त सेक्स रेशो म्हणजे एवढ्याच मुली या आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये जन्माला येतात. त्यामुळे आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे, तुमची माझी इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची आणि उपस्थित नसणाऱ्यांची सुद्धा ही खूप मोठी जबाबदारी आहे. मग जेव्हा आपण कुठल्याही तालुक्याचा अभ्यास करतो तेव्हा या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नंबर 1 की 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असणाऱ्या गावांची नावं. आदरणीय बीडीओ सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आदरणीय ढवळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सरांना कृपया नोंद घेण्याची विनंती करेल की 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर ज्या गावाचे आहेत त्या गावामध्ये आपल्याला विशेष मोहीम राबवावी लागणार आहे आणि अशा प्रत्येक तालुक्यामध्ये अशा गावांना एकत्र करून विशेष म्हणजे डबल रेड झोन असं त्यांना नाव देऊन त्यांच्याकडून विशेष अशा ॲक्टिव्हिटीज आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर ज्या गावाचा सेक्स रेशो 1000 पेक्षा जास्त आहेत अशा गावांचा सन्मान सुद्धा करायचा आहे. मग हा आहे टोटल 11 पॉइंट ॲक्शन प्लॅन. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये माहिती पत्रिका आलेल्या असतील आणि त्या माहिती पत्रिकेमध्ये आपण पाहतोय की आपल्याला कोर कमिटीची स्थापना गाव पातळीवर करायची आहे आणि शहर पातळीवर आदरणीय नगराध्यक्ष सर आज इथे उपस्थित आहेत. तर शहर पातळीवर जी काही आपल्याला कमिटी स्थापन करायची त्यामध्ये नगरसेवक आहेत, महिला मंडळाच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आशा कोऑर्डिनेटर आहेत, अंगणवाडी ताई आहेत, बचत गटातले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तरुण वर्गातलं एक रिप्रेझेंटेटिव्ह आणि ज्येष्ठ नागरिक यांची एक समिती आपल्याला शहर पातळीवर मुद्दामच मी आदरणीय सर इथे उपस्थित आहेत म्हणून शहर पातळीवरची कमिटी सांगितली. गाव पातळीच्या कमिटीमध्ये आपण सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, अंगणवाडी ताई, बचत गटातल्या ताई, युथ ऑर्गनायझेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह, ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य विभागातील आदरणीय कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांची ही एक समिती असणार आहे. तर अशा प्रकारचा ग्रामसभा घेणे आणि ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यायचा आहे. तर आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये साधारणतः गावांची संख्या किती आहे? 114 ग्रामपंचायत आहेत
आणि 114 ग्रामपंचायतीमधील एक तरी रिप्रेझेंटेटिव्ह आज इथे उपस्थित आहे असं मी मानते. आणि आपल्यापैकी एक कुणीही रिप्रेझेंटेटिव्ह उभं राहून सांगा की आमची ही ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीची लोकसंख्या एवढी आहे. कुणी पण एक जण. ताईंसाठी टाळ्या वाजवूया. ताई, तुमचं नाव सांगा, ग्रामपंचायतीचं नाव सांगा आणि लोकसंख्या सांगा. मी सरपंच जयश्री संपत आव्हाड, शिवाजीनगर माळवाडी. आमच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 881 आहे. 881 आहे. ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजूया की आज महिला सरपंच आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. म्हणजे महिला काय करू शकत नाहीत, त्या सरपंच सुद्धा होतात आणि त्या राष्ट्रपती सुद्धा होतात आणि त्या आपल्या पोलीस अधिकारी सुद्धा होतात, त्या डॉक्टर सुद्धा होतात, त्या वकील सुद्धा होतात, त्या कलाकार सुद्धा होतात. अशा अनेक 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 भूमिका या महिला आपापल्या बजावत असतात आणि त्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आईची भूमिका आहे आणि ती प्रत्येक स्त्री ही बजावत असते. तर मी सांगत होते की ही जादू योजना काय आहे. आत्ताच ताई उभ्या राहिल्या आणि त्यांनी सांगितलं 881 ही आपल्या गावाची लोकसंख्या आहे. तूर्त आपण राऊंड फिगर पकडूयात 900. ओके, 900 ही त्यांची लोकसंख्या आहे. मग ही जादू योजना काय आहे. समजा आता या गावामध्ये मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक व्यक्तीने 10 रुपयाचं योगदान द्यायचं. प्रत्येक व्यक्तीने 10 रुपयाचं योगदान द्यायचं आणि ते 10 रुपये असे 900 लोकांचे मिळून जे 10 रुपये जमा होतील ती रक्कम जी आहे ती फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवायची, ठेव पावती करायची त्याची. आणि जेव्हा ती मुलगी 10वी पास होईल म्हणजे साधारणतः 15-16 वर्षानंतर त्याची जी रक्कम होईल ती रक्कम तिच्या नावाने तिला प्राप्त होऊ शकते. आता 900 लोकसंख्या आहे आणि प्रत्येक व्यक्तीने 10 रुपयाचं योगदान दिलेलं आहे. मिळून म्हणजे किती रुपये जमा होतील. 9,000 जमा होतील. 9,000. आता ही गावाची लोकसंख्या कमी आहे म्हणून हे 9,000. परंतु काही काही गावांची लोकसंख्या ही 2,000, 5,000, बरोबर आहे का सर. 2,000, 5,000, 6,000, 8,000, 10,000 एवढी सुद्धा असते. परंतु ही छोटी ग्रामपंचायत आहे तर 900 आहे. 10 रुपयाचं योगदान झालेलं आहे म्हणजे 9,000 रुपये जमा होणार आहेत. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने आणखीन 1,000 रुपये ऍड केले तर ते 10,000 रुपये होतील. आणि हे 10,000 रुपये जर फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले साधारणतः 15-16 वर्ष तर त्याचे किती व्हायला पाहिजेत. जेव्हा आपण 15,000 रुपये 15 वर्षासाठी ठेवतो तेव्हा ते लाखाच्या वर जातात. मग प्रत्येक मुलगी ही आपल्या गावातील लखोपती होऊ शकते जर 15,000 रुपये लोकसहभागातून जमा झाले. मग आता आपण 10 रुपये म्हटलेलं आहे आणि 10 रुपयाचं योगदान जर प्रत्येक व्यक्तीने दिले आणि त्याद्वारे जर आपल्या गावातील प्रत्येक मुलगी लखोपती होत असेल तर ती कोणाला नको आहे का. नको आहे का. मग आपोआपच मुलीच्या जन्माचं स्वागत अशा रीतीने होऊ शकतं की ज्याच्यामध्ये आता ही छोटीशी ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये उरलेले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर त्यांनी किंवा काही डोनेशन माध्यमातून जर काही त्यांनी त्याच्यामध्ये रक्कम उभी केली आणि प्रत्येक मुलीच्या नावाने जर 15,000 रुपये फिक्स डिपॉझिट 15-16 वर्षासाठी केलं तर ती मुलगी नक्कीच लखोपती होते. मग आपल्या ग्रामपंचायतीमधील आपल्या गावातील प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तर ती कोणाला नको आहे का. अख्खा सिन्नर तालुका जर लखोपती झाला तर कोणाला नको आहे का. सर्वांना हवं आहे की नाही. हो का नाही. हो. मग कोण कोण या योजनेमध्ये सहभागी होते. मी तर हात वर केलाय. असा मोठा हात वर करा. असा अरे वा वा मोठा हात वर करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान वाटतंय ना. असाच हात ठेवा, एक फोटो काढायचा. वा 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 वा, छान छान. आपण सर्वजण सहभागी आहोत. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी आपण सर्वजण सहभागी आहोत मुलीच्या जन्माच्या साठी योगदान देण्यासाठी. आणि मग ही 10 रुपयाची जादू योजना आपण मंजूर करूया. जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. मग प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव घेतला
1 मे महाराष्ट्र दिवस प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा घ्यायची, त्याच्यामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यायचा. ठरावाचे 2 मुद्दे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि आमच्या गावामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक चिमुकलीचं स्वागत आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू आणि त्यासाठी ही 10 रुपयाची जादू योजना राबवू. तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की विज्ञान काय सांगतं. आपल्याकडे माहिती पत्रिका ज्यांच्याकडे आहेत त्यांनी माहिती पत्रिका काढा, त्याच्यामध्ये एक हा चार्ट आहे. तर हे वैज्ञानिक सत्य आपल्याला घरोघरी पोहोचवलं पाहिजे. हे गुणसूत्रचे जे विज्ञान आहे हे प्रत्येकापर्यंत आपल्याला पोहोचवलं पाहिजे. आईकडे XX, वडिलांकडे XY, आईकडून X आला, वडिलांकडून X आला, 2 X झाले. मुलीचा जन्म झाला, आईकडून X, वडिलांकडून Y आले, XY झाले, मुलाचा जन्म झाला. मुलाचा जन्म होण्यासाठी Y गुणसूत्र आवश्यक आहे आणि Y गुणसूत्र हे पुरुषांकडे आहे. त्यामुळे आईचा याच्यामध्ये दोष नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे आणि हे वैज्ञानिक सत्य घरोघरी पोहोचवण्यासाठी हा चार्ट प्रत्येक शाळेमध्ये त्याचा डिस्प्ले झाला पाहिजे आणि हा चार्ट 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांना समजून सांगितला पाहिजे. हा चार्ट सोपा आहे, वहीमध्ये उतरून घेतला पाहिजे आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचून म्हणजे विद्यार्थ्यांना होमवर्क द्यायचा आहे की आपण आपल्या आई वडील, आजी आजोबा, काका मामा जे कोणी आपल्या घरातील सदस्य आहेत, आपल्या परिवारातील आहेत, आपल्या कुटुंबातील आहेत, आपल्या परिसरातील आहेत, त्यांना हा चार्ट समजून सांगायचा आहे. जेणेकरून आता जी आत्महत्या मातेला करावी लागलेली आहे ही घोर परिस्थिती, गंभीर परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपण प्रत्येकाने घेऊन आपल्या प्रत्येकाच्या घरोघरीही पोहोचवण्याच्या दृष्टीने हा चार्ट खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण या कार्यशाळेला आदरणीय शिक्षक यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पण आमंत्रित करतो. पुढे जाऊया. 6वा जो काही आपला ऍक्शन प्लॅन आहे, कृती कार्यक्रम आहे, तो म्हणजे नकोशीला करूया हवीशी. अनेक गावामध्ये मुलींचं नाव नकोशी, धोंडाबाई, कचराबाई, निराशा, उदासी असं काही पण असे निगेटिव्ह असे नाव ठेवले जातात. तर हे आपण पाहतोय की नकोशीला करूया हवीशी याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एका सरपंचांचंच नाव नकोशी आहे आणि त्यांचं नाव मग आम्ही जयश्री ठेवलं. त्यांच्याच गावामध्ये त्यांनी स्वतःच एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तिथे आम्ही समारंभपूर्वक त्यांचं नाव जयश्री ठेवलं. त्यानंतर आपण पाहतोय की एकाच व्यासपीठावर सातारा जिल्ह्यामध्ये 253 नकोशी नावाच्या मुली सापडल्या आणि त्या एकत्रितपणे त्यांचं नामकरण केलं गेलं. तो हा एक व्हिडिओ आहे आणि याची नोंद संपूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा घेतली गेलेली आहे. त्यानंतर आजपर्यंत 1200 पेक्षा जास्त नकोशी नावाच्या मुलींचं आपण यशस्वीपणे नामकरण, पुनर्नामकरण करू शकलो. आपल्याही सिन्नर तालुक्यामध्ये छोट्या गावामध्ये जेव्हा मुलगी 2री, 3री, 4थी असते म्हणजे पहिल्या 3 मुली झाल्या, परत मुलगी झाली, असं जेव्हा चित्र असतं तेव्हा ती नको असते आणि म्हणून तिचं नाव नकोशी ठेवलं जातं आणि मग तिचा तो आत्मविश्वास कमी होतो, निगेटिव्हिटी तिच्यामध्ये येते आणि त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी व्हायला लागतात. तर ते होऊ नये म्हणून त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि पुनर्नामकरण करणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे 1200 मुलींचं नामकरण आपण महाराष्ट्रात करू शकलो. आपल्याही सिन्नर तालुक्यामध्ये आपल्या माहिती असणाऱ्या जर नकोशी नावाच्या मुली असतील तर जरूर आपण आम्हाला कळवा. माहिती पत्रिकेमध्ये ॲड्रेस पण लिहिलेला आहे आणि फोन नंबर पण लिहिलेला आहे. आपण जरूर कळवा. आपण एकमेकांच्या सहाय्याने परत त्यांचं नामकरण, पुनर्नामकरण करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये नक्की आपण आणूया. कुणी कुणी नकोशी नावाच्या मुली पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत? हात वर करा, मोठा हात वर करा. आहेत म्हणजे 15-20 तरी हात वर आलेले आहेत. म्हणजे सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा अशा मुली आहेत. आपण जरूर तिथे माहिती पत्रिकेमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर लिहिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. आपण आपला जो अनुभव आहे, आपल्याकडे जी माहिती आहे ही जरूर शेअर करा. आपण नक्कीच त्यासाठी पुढचा तर या सगळ्यांचा सर्वे केला टाइम्स ऑफ इंडियाने
1200 मुलींचा आणि त्यांच्या जीवनामध्ये झालेला सकारात्मक परिवर्तन जे झालं हे ग्लोबली पूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध केलं. तर हे टाइम्स ऑफ इंडियाची आपल्याला ही बातमी दिसत आहे. त्यानंतर 7वा कलम आहे युवा पिढीचा सहभाग. याच्यामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीला आपण सोबत घेत श्री जन्माच्या स्वागताचा हा जी मोहीम आहे ही NSS असेल, NCC स्टुडंट्स असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यानंतर 8वा कलम आहे 11 कलमी कृती कार्यक्रमामध्ये 8वा कलम आहे आणि तो कलम म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. खरं म्हणजे जेव्हा विवाह संपन्न होत असतात तेव्हा 7 फेरे घेतले जातात. फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनामध्ये आपण आणखीन एक वचन जोडलेलं आहे आणि ते म्हणजे ते वचन असं आहे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं आनंदाने स्वागत करू, तिचं कौतुक करू, तिला शिकवू आणि तिला तिच्या पायावर उभं करू. तर लग्न मंडपामध्ये सर्व नातेवाईकांच्या समोर अग्नी साक्षीने जेव्हा हा 8वा फेरेचा मंत्र घेतला जातो तेव्हा तो नक्कीच पाळला जातो. त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेकही भारी, लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी, लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारे 8वा फेऱ्याचा मंत्र याचं बॅनर बनवून मंडपात लावायचं आहे. पंडितजींना याची माहिती द्यायची आहे आणि 7 फेरे झाल्यानंतर 8व्या फेऱ्याच्या वेळेस पंडितजी हा मंत्र म्हणतील आणि वधूवर हा 8वा फेरा घेतील. तर आजपर्यंत 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतलाय. फक्त महाराष्ट्रात नाही तर हरियाणा, गुजरात, राजस्थानमध्ये सुद्धा घेतला आहे. त्यानंतर 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग. ANC ट्रॅकिंग म्हणजे नेमकं काय तर अँटीनेटल केअर. ANC अँटीनेटल केअर म्हणजे ज्या गरोदर माता आहेत त्यांचा पाठपुरावा करणे. मग कुठल्या गरोदर मातांचा पाठपुरावा करायचा तर ज्या गरोदर मातांना आधीच्या मुली आहेत अशा गरोदर मातांसोबत मैत्री करायची आहे. मग कुणी मैत्री करायची आहे तर त्याच्यामध्ये आशाताई आणि अंगणवाडी ताई या दोघींनी अशा गरोदर मातांची मैत्री करायची आहे ज्या गरोदर मातांना आधीच्या फक्त मुली आहेत. म्हणजे पहिली मुलगी आहे, दुसऱ्या वेळेस ती गरोदर आहे, पहिल्या 2 मुली आहेत, तिसऱ्या वेळेस गरोदर आहे, पहिल्या 3 मुली आहेत आणि आता परत गरोदर आहेत. अशा मातांशी मैत्री भाव जोपासायचा आहे आणि त्यांना आठवड्यातून 2 वेळा प्रत्यक्ष भेट द्यायची आहे आणि रोज एखादा फोन जरूर आपल्याला करायचा आहे जेणेकरून त्यांच्याशी मैत्री होईल आणि त्यांच्यावर कोणाचा दबाव येत असेल की सोनोग्राफी करायला जाऊया, मुलगा आहे किंवा मुलगी आहे पाहूया, असं जर वातावरण घरात निर्माण झालं तर एक मैत्रीण म्हणून त्या मातेने आपल्याला हे सांगितलं पाहिजे. अशा प्रकारची मैत्री आपल्याला डेव्हलप करायची आहे. ही मैत्री योजना आहे. याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलं जातं. ज्या गरोदर मातेच्या या गर्भामध्ये ही चिमुकली आहे तर तिचं संरक्षण करण्यासाठी हे ANC ट्रॅकिंग हा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असा हा एक ॲक्शन प्लॅन आहे. याच्यामध्ये आपल्या आशाताई, अंगणवाडी ताईंनी याची जबाबदारी घ्यायची आहे. एका गावामध्ये 2-3च अशा गरोदर माता असू शकतील आणि मग ताईंनी जर त्यांच्याशी मैत्री ठेवली तर होणारा जो पुढचा धोका आहे तो नक्कीच आपण टाळू शकणार आहोत. हे आपण चित्र पाहतोय याच्यामध्ये सेंटरला बसलेल्या माझ्या स्वतःच्या सुनबाई आहेत आणि आम्ही सामूहिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला आणि याच्यापैकी अनेक जणांना मुली पण झाल्या. मला सुद्धा नाती झाल्या. मला 2 नाती आहेत छोट्या छोट्या. जोरात टाळ्या वाजवा.
एकीचं नाव आहे छोटीचं श्लोका आणि मोठीचं स्मिरा. अशा ह्या दोन अशा चिमुकल्या गोड गोड अशा नाती मला आहेत. आणि त्यांचं आमच्या सुनबाईचं डोहाळ जेवण सुद्धा आम्ही सामूहिक डोहाळ जेवणाच्या माध्यमातून हा आनंद घेतला होता आणि सर्वांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे दिले होते. आता 10व्या कलमाकडे आपण आलेलो आहोत. कलम नंबर 10 आणि तो म्हणजे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. खरं म्हणजे सोनोग्राफी मशीनचा जन्मच याच्यासाठी झाला की बाळ सुरक्षित असलं पाहिजे, आई सुद्धा निरोगी आरोग्य संपन्न असली पाहिजे आणि यासाठी म्हणून या सोनोग्राफी मशीनचा जन्म झाला. कारण काही जन्मजात आजार असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही विकृती असेल ते लवकर समजावी, त्याच्यावर उपचार व्हावा आणि आई आणि बाळ दोन्ही निरोगी आरोग्य संपन्न व्हावेत या अपेक्षाने या हेतूने या सोनोग्राफी मशीनचा जन्म झाला. खरं म्हणजे वरदान ठरू पाहणारी ही सोनोग्राफी मात्र शाप व्हायला लागली आणि गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे कायद्याने बंदी असली तरी पण ते उघड व्हायला लागलं आणि चिमुकलीचा घात व्हायला लागला आणि मुलींची संख्या कमी कमी व्हायला लागली. म्हणजे खरं म्हणजे वरदान असलेलं हे मशीन कुठेतरी शाप ठरू पाहत आहे. पहा की आपण हे चित्र बघतोय की सोनोग्राफी मशीनने घरातच गर्भ लिंग निदान, तिसरी मुलगी नको म्हणून लगेच गर्भपातही, अशी ही बातमी पाहिल्यानंतर म्हणजे आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही अशी क्रूर अशी घटना आज आपल्या समाजामध्ये घडताना दिसत आहे. म्हणजे सोनोग्राफी मशीन घरोघरी फिरवून मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे पाहून, मुलगी असेल तर लगेच गर्भपात सुद्धा केलेलं आपण बघतोय. अत्यंत क्रूर, उलटे झोपून पोटावर दाब, अत्यंत क्रूर अशी घटना ही आत्ताच काही महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. म्हणजे सोनोग्राफी मशीन जे वरदान असायला पाहिजे ते अत्यंत क्रूर शाप ठरू पाहत आहे आणि हे आपल्याला चित्र बदललं पाहिजे. पुढे जाऊया. मग याच्यामुळे काय तर डॉक्टरांना सक्त मजुरी तर आहेच, 10,000 रुपयाचा दंड आहे, 3 वर्ष कारावास आहे. फक्त डॉक्टरांनाच नाही तर मातेला सोनोग्राफी करा म्हणून जे जबरदस्ती करतात त्यांना सुद्धा जवळपास एवढाच दंड आणि एवढीच शिक्षा भोगावी लागणार आहे. हे सगळे कायदे जरी असले तरी कायद्याच्या खूप मोठ्या पळवाटा काढल्या जातात. आपण पाहतोय की खाली ठिकाणी तक्रार नोंदवता येते. आपण परत माहिती पत्रिकेकडे या, 10वा कलम काढा. त्याचं टायटल आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की टोल फ्री नंबर दिलेला आहे. प्रत्येक जण नोट करा, माहिती पत्रिकेमध्ये नोट करा, अंडरलाईन करा. 1800-233-4475 1800-233-4475 हा टोल फ्री नंबर आहे. आणखीन एक नंबर नोट करा, 104. त्यानंतर एक खबरी योजना आहे, त्यासोबतच नोट करा वेबसाईट सुद्धा माहिती पत्रिकेमध्ये दिलेली आहे, आमची मुलगी maha.in. तर ह्या सगळी इन्फॉर्मेशन जी आपल्याला माहिती आहे, एखाद्या ठिकाणी एखाद्या सोनोग्राफी मशीनवर अशा प्रकारची चाचणी होत आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण आपली ही माहिती या ठिकाणी कळवू शकतो, वेबसाईटवर कळवू शकतो, फोन नंबर फोन करून कळवू शकतो, खबरी योजनेद्वारे पोहोचू शकतो आणि ही माहिती गुप्त ठेवली जाते. आपलं नाव हे गुप्त ठेवलं जातं, त्यामुळे त्याची चिंता करायची नाही. आणि हा टोल फ्री नंबर आहे आणि टोल फ्री नंबर माहिती पत्रिकेमध्ये आहे, तो अंडरलाईन करा, लक्षात ठेवा आणि त्याचा योग्य तो वापर करा. पुढे जाऊया. खबरी बक्षीस योजना डिकॉय केस. खबरी बक्षीस योजना बेकायदेशीररित्या गर्भ लिंग निदान व लिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तीस दिलेल्या
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन कोर्टात गुन्हा दाखल झाल्यास शासनामार्फत 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येते. गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहात पकडण्यासाठी डिकॉय केसमध्ये सहभागी गरोदर महिलेस शासनामार्फत 1 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन निर्णय 2025. याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. एखादी गर्भवती माता असेल, तिने शासनाला मदत म्हणून या डिकॉय केसच्या माध्यमातून आपण मदत करू शकतो. खबरी योजनेद्वारे सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि डिकॉय केससाठी सुद्धा 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे. याचं सुद्धा माहिती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्याचा सुद्धा उपयोग होणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. अनेक प्रकारचे वर्कशॉप ऑनररी जजेस साहेबांसाठी सुद्धा आम्ही घेतलेले आहेत, कारण हा कायदा हा नवीन असल्यामुळे. तसंच सोनोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्टची सुद्धा कार्यशाळा संपन्न केलेली आहे. वर्कशॉप फॉर मीडिया हा सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तसंच मुलीला वाचवण्यासाठी आदर्श पाऊल टाकण्यासाठी ग्राम समितीची स्थापना करणंही आवश्यक आहे. आणि आता हा 11वा कलम आहे, तो म्हणजे सामूहिक शपथ. डोळे हलकेसे बंद करायचे आहे आणि बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही प्रतिज्ञा, ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे. कारण फक्त ज्या घरामध्ये मुली आहेत आणि मुलाचा अट्टहास त्यांनी ठेवलेला नव्हता, हे एक मोठं पाऊल आहे. आणि सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून वरती ज्या आहेत सर्व महिला त्यांचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांनी खरंच हे मोठं काम ते करत आहेत. घरामध्ये मुलींना त्यांनी सन्मान दिलेला आहे, मुलींना पुढे आणत आहेत. तर त्याबद्दल सर्वांचं कौतुक. आणि असंच आपण यापुढे काम करत राहावं आणि मुलीच्या जन्माला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. माझा कार्यकाळ संपलेला असतानाही प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळेच मला इथं आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं अवभाग्य मिळालं. आज सुधा मॅडमनी जो आपल्याला कार्यशाळेत जे प्रशिक्षण दिलं त्याबद्दल त्यांचे मी खूप आभारी आहे. आणि मी माझ्या वतीने, माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने असे आश्वासन देते की 1 मेच्या किंवा त्या आधीही जरी ग्रामसभा झाली तर त्या ग्रामसभेमध्ये मी महिलांना प्रोत्साहित करीन, स्त्री जन्माचे स्वागत करील. आजही आम्ही आमच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर आहेत, ते आम्हाला खूप चांगलं कार्य करतात. त्यांना आम्ही पोषण आहार योग्य प्रकारे उपलब्ध करून देतो. आणि लिंग गुणोत्तराचा बोर्ड आहे हा यापूर्वीच मॅडमनी सांगायच्या आधीच मी शाळेमध्ये सरांना सांगितलं होतं आपलं लिंग गुणोत्तराचं
आणि आजच्या कार्यशाळेत तोच विषय झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयोजित स्त्री जन्माचे स्वागत या कार्यक्रमासाठी उपस्थित निर्मला गायकवाड मॅडम, तसेच तालुका आरोग्य अधिकारी आमचे बच्चाव साहेब, मुख्याधिकारी अभिजित कदम, API रुपाली चव्हाण, वैद्यकीय अधिकारी चेतन ठोबरे, इथं उपस्थित सर्व आमचे ग्रामपंचायतचे सर्व अंगणवाडी ताई, आशा सेविका, सरपंच उपस्थित आहेत. हा कार्यक्रम पाहिला तर हे खरंच काळाची गरज आहे आजकाल, कारण स्त्री भ्रूण हत्या आणि जन्माला येणारी स्त्री यांचं आपण आनंदाने स्वागत केलं पाहिजे. तसं होत नाही आपल्या समाजामध्ये, तर तो एक सन्मान खरोखर केला पाहिजे. आणि मी मॅडमला सांगू इच्छितो की आम्ही गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये एक नवीन संकल्पना पाहिलेला आहे, तो म्हणजे विधवा स्त्रियांचा सन्मान. आम्ही गावागावात याचे ठराव पण पारित केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही विधवांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आपण हळदी कुंकू समारंभ आम्ही तिथं आयोजित केले, त्यामध्ये विधवा महिलांचा सन्मान तिथं करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारात आम्ही मॅडमला सांगू इच्छितो की आता 1 मेला ग्रामसभा आयोजित करत आहोत. त्या सभेला आम्ही हे ठराव, स्त्री जन्माचा ठराव आणि तसंच जादू 10 रुपयाची जादू जी मॅडमने सांगितले, खरोखर स्तुत्य करण्यासाठी आहे ती गोष्ट. आपण त्याचे ठराव पण आपण करून आणि नुसतं ठराव घेणार नाही तर आपण त्याची अंमलबजावणी करणार आहोत. या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आमचे ग्रामपंचायत अधिकारी असतील, अंगणवाडी ताई असतील, याची जनजागृती आम्ही ग्रामीण भागात तळागाळापर्यंत करणार आहोत, जेणेकरून आपल्या सिन्नर तालुक्यातला रेशो स्त्री जन्म दर कसा वाढेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आजकाल खरीच परिस्थिती अशी आहे की मुलीसुद्धा मिळत नाही लग्नाला आहे. खरोखर ही परिस्थिती आता ही झालेली आहे. तर आपण बारकावे पाहिले आज हा कार्यक्रम निमित्ताने जो कार्यक्रम आज डॉक्टर सुधा कांगरे मॅडम जो घेतला, खरंच मी त्यांचा धन्यवाद मानतो की जेणेकरून आज आमच्या ह्या तालुक्यामध्ये त्यांनी हा जनजागृती व्यापक प्रमाणात केली आहे. आणि आम्ही त्यांना असं सूचना देतो की ह्यापुढे आम्ही तालुक्यामध्ये तसे कार्यक्रम आयोजित करून त्याबद्दल निश्चितच आम्ही स्त्री जन्माचा दर वाढवून प्रयत्न करू. यासाठी उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो आणि 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्री जन्माचं स्वागत करण्याची कार्यशाळा या तालुक्यामध्ये घ्यावी लागली. मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठीच नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि इथे बसणाऱ्या माझ्यापासून या हॉलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मला असं वाटतं की ती जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. आपण लोकशाही गणराज्यामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा गावातला, शहरातला प्रत्येक सामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू असतो. आणि तो केंद्रबिंदू करत असताना ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष याचं प्रमाण ज्यावेळेस ज्या समाजामध्ये बदलतं, तर मला असं वाटतं त्या समाजाकडनं जी राष्ट्राला ज्या अपेक्षा आहेत किंवा ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा पुढच्या याच्यामध्ये ती असमानता वाढत चालते. आणि त्याचा परिणाम शासकीय याच्यामध्ये असेल, तुमच्या लोकशाहीमध्ये असेल, तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये असेल, एकंदरीत सामाजिक सगळ्या व्यवस्थेवर या लिंग गुणोत्तराचा फरक पडत असतो. कदाचित आपल्या सिन्नर तालुक्यासाठी ही मला असं वाटतं निश्चितच भूषणावर गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये मॅडम मला असं एक जाणवते की खरी गरज या कार्यशाळेची मुळे आम्हाला जी आवश्यकता होती, जे लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं होतं ते नक्कीच झालेलं आहे. परंतु आपल्या तालुक्यामध्ये ही एक जनभागीदारी होण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये एक लोक चळवळीचं याला आपण स्वरूप आलं पाहिजे. आणि मला ती खात्री आहे की आपल्या तालुक्यामधले सगळेच अधिकारी असतील, कर्मचारी असतील, आशा असतील, अंगणवाडी असतील, आरोग्य सेवक असतील, सेविका असतील, गटप्रवर्तक असतील, सगळे ग्रामीण रुग्णालयाचे स्टाफ असतील, या आपण एक लोक चळवळ म्हणून मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस शासनामध्ये अशा गोष्टी होतात की वरून खाली सांगितलं जातं, टॉप टू बॉटम असं येतं. पण मला असं वाटतं जर लिंग गुणोत्तर मध्ये आपला जर बदल करायचा असेल तर मानसिकतेमध्ये होण्याचा बदल आहे. आणि त्याच्यासाठी बॉटम अप असा आपण अप्रोच केला पाहिजे. बॉटम अप अप्रोच म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी या गोष्टी होत आहेत, तर मला असं वाटतं की आपल्याला या गोष्टी माहिती असतात, कुठे काय प्रकारचं गैरवर्तन होत आहे, कशा पद्धतीने कुठली व्यक्ती, कुठली संस्था याच्यामध्ये काम करत आहे, त्याच्यामध्ये त्या संस्थेला प्रवृत्त करण्यापासून मॅडमने इथे पण ते नंबर्स दाखवलेले आहेत, टोल फ्री नंबर आहेत. त्या टोल फ्री नंबरवर जरी सगळ्यांनी जर आपण कॉल दिला तर ज्या घडणाऱ्या अनिष्ट गोष्टी आहेत, ज्याला आपण SD म्हणतो किंवा लिंग चाचणी म्हणतो, याच्यावर निश्चितच त्याच्यामध्ये फायदा हे होऊ शकतं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ज्या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी एकच केलं पाहिजे, आपल्या आरोग्याचा एक नकाशा केला पाहिजे आणि आपल्या कोणत्या भागामध्ये, कोणत्या ठिकाणी, कोणत्या गावामध्ये या
याच्यामध्ये फरक पडलेला आहे याचं जर का अवलोकन जरी केलं तर मला असं वाटतं की याच्यातून आपल्याला वर्कआउट करता येईल आणि पुढे आपल्याला याच्यामध्ये नक्कीच आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते. त्या सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि अशाच कार्यशाळा वेगवेगळ्या विषयावर आपण केल्या पाहिजे असं मला वाटतं. माझं मनोगत